आठवा एक्झाम्पल आहे 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री. आता इथं सिंपल एक्स नाहीये, इथे एक्स डिग्री आहे. ठीक आहे, इथे डिग्रीचं एक्झाम्पल आहे, डिग्री रेडियन. आणि एक गोष्ट कन्सिडर करा नेहमी, जेव्हा पण आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये साइन कॉस टॅन जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघतो ते ऑलवेज रेडियन मध्ये असतात. जे आपण डोक्यावर लिहितो ना, जसं 1 रेडियन. ठीक आहे, तर हे सर्व काय असतात, रेडियन मध्ये असतात, डिग्री मध्ये नाही. मी तुम्हाला आकृतीमध्ये पण सांगितलं होतं 11th मध्ये की साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण रेडियन मध्ये घेतो. डिग्री 10वी पर्यंत संपून गेलो होतो, आता डिग्रीचा विचार करायचा नाही. ठीक आहे, हे सर्व कशामध्ये आता रेडियन मध्ये. ठीक आहे, तर आपण हे डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करू, पण ते शेवटी. ठीक आहे, ते फक्त एक्स सिंपल एक्स नाहीये, हे एक्स डिग्री आहे, म्हणजे हे इथं अँगल आहे, डिग्री सिस्टममध्ये दिलेलं आहे. तर हे एक्झाम्पल डायरेक्टली आपण फॉर्म्युलाने यू अपॉन व्ही या रूलने सॉल्व्ह नाही करू शकत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला हा एक्झाम्पल थोडा सिम्प्लिफाय करावा लागेल. आता सिम्प्लिफाय कसा, आता साइन साइन दिसतोय, तर आपल्याला माहिती आहे साइन कॉसची एक आयडेंटिटी असते. ते साइन कॉसची आयडेंटिटी कशी असते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ठीक आहे, मग थिटा इथं कोणताही अँगल राहू शकतो, एक्स डिग्री पण राहू शकतो. आणि अजून एक फॉर्म्युला होता साइन थिटा याचा हाफ अँगल करण्याचा. हाफ अँगल करण्याचा कसा होता, 2 साइन थिटा अपॉन 2 कॉस थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला ऍक्च्युली असा आहे, साइन 2 थिटा, तर 2 थिटाचा हाफ होतो थिटा. ठीक आहे, साइन 2 थिटा म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 थिटाचा हाफ झाला थिटा. साइन थिटाचा हाफ होऊ शकतो थिटा अपॉन 2 थिटा अपॉन 2. ठीक आहे, लक्षात. तर हे दोन फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचे, हे दोन. आता हे थिटा अपॉन 2 इथे अँगल कोणते राहू शकतो. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे. या 1 साठी हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, आणि साइन एक्स साठी हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, आपण हे सिम्प्लिफाय करू. बघा आता हे 1 साठी कसं घेऊ आपण, पहिले कॉसला ठेवायचं, कॉस स्क्वेअर एक्स डिग्री अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स डिग्री अपॉन 2. हे झालं 1 साठी. ठीक आहे, प्लस साइन एक्स डिग्री, आता याचा हा फॉर्म्युला यूज करायचा, 2 कॉस किंवा 2 साइन एक्स डिग्री अपॉन 2 इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन 2. समजा हे 1 कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हे आयडेंटिटी, प्लस साइन एक्स डिग्री हा फॉर्म्युला कसा यूज केला, 2 साइन एक्स अपॉन 2 कॉस एक्स अपॉन 2. ठीक आहे, सेम खाली पण ते 1 साठी असं लिहायचं, कॉस स्क्वेअर एक्स डिग्री अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स डिग्री अपॉन 2 मायनस साइन एक्स डिग्री असं लिहायचं, 2 साइन एक्स डिग्री अपॉन 2 कॉस एक्स डिग्री अपॉन 2. ठीक, आता हे फॉर्म्युला नीट बघा, आपल्याला हे 8वीचे आठवण येईल. 8वी 9वी 7वी मध्ये आपण फॉर्म्युला यूज केले होते. ते फॉर्म्युला हे होते, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हे फॉर्म्युला असे होते, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा होता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे, आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसा होता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आता हे मागे पुढे लिहिले तरी चालतात, असं काही कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे, मग त्यांना ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये लिहा. लक्षात, मग पहिला कसं येईल, हा ए म्हणजे कॉस एक्स डिग्री अपॉन 2 प्लस वरती प्लसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि बी कोण आहे, साइन एक्स डिग्री अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, खाली पण तसंच, कॉस एक्स डिग्री अपॉन 2, आता इथं मायनस आहे मग मायनस साइन मायनस साइन एक्स डिग्री अपॉन 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले यूज केले. ठीक आहे, आता दोघांचा ब्रॅकेट स्क्वेअर करून टाकू, पूर्ण होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे पूर्ण होल ब्रॅकेट स्क्वेअर केला म्हणजे इथे काय काय राहील, कॉस एक्स डिग्री अपॉन 2 प्लस
साइन एक्स डिग्री अपॉन 2, खाली कॉस एक्स डिग्री अपॉन 2 मायनस साइन एक्स डिग्री अपॉन 2 आणि यांचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता याला आपण टॅन मध्ये कन्वर्ट करू. आता टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टॅन कसा असतो, साइन अपॉन कॉस असतो. ठीक आहे, साइन अपॉन कॉस असतो म्हणजे साइन या सर्व टर्मला आता कितीने कशाने डिवाइड करायचं, कॉसच्या टर्मने. मग आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर सर्वांना कशाने डिवाइड करू, कॉस एक्स डिग्री अपॉन 2 ने, म्हणजे कॉसची टर्म निघून जायला पाहिजे इथून. आपण इथं हा टॅनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, टॅन ए प्लस बी ला. ठीक आहे, आता कॉस ने डिवाइड केलं तर चारी टर्मला कॉस कॉस ने डिवाइड करून टाकायचं. इथे तर कॉस एक्स अपॉन 2 ने डिवाइड केलं तिथं हा कॉस कॉस कट होऊन जाईल, राहील 1 प्लस साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस टॅन एक्स डिग्री अपॉन 2, खाली पण सेम तसंच 1 मायनस टॅन एक्स डिग्री अपॉन 2 आणि त्याचं ब्रॅकेट स्क्वेअर. वाटलं इथे लिहू शकता डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos x degree upon 2. ठीक, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे चारही टर्म, हे जे चारही टर्म दिसत आहे ना सर्वांना cos x डिग्री अपॉन 2 ने डिवाइड केलं. इथं cos cos कट झालं तर 1 राहिला, साइन अपॉन cos tan, बाकी सर्व खाली तसं. ठीक आहे, आता याला आपण थोडं चेंज करून लिहू. ते कसं, आता टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला कसा असतो एकदा बघून घ्या. टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. बघा 1, आता 1 टॅनच्या कोणत्या अँगलसाठी 1 व्हॅल्यू येते, पाय बाय 4. ठीक, मग आपल्याला रेडियन मध्ये आणायचं आहे ना सर्व. मग आता हे 1 साठी आपण लिहू टॅन पाय बाय 4 प्लस हा टॅन एक्स डिग्री अपॉन 2 ॲज इट इज, टॅन एक्स डिग्री अपॉन 2 अपॉन 1 मायनस ॲज इट इज राहू द्या, कारण की आपल्याला या फॉर्म्युलामध्ये लिहायचं त्याला. ठीक आहे, हा 1 ॲज इट इज ठेवला, 1 मायनस आता टॅन पाय बाय 4 1 असतो, तर इंटू 1 लिहिला तरी चालतो. हे असे एक्झाम्पल बरेच वेळा गेलेले आपले. ठीक, मी आता याला असं लिहू टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स डिग्री अपॉन 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, बघा या फॉर्म मध्ये आला. आता टॅन ए या ठिकाणी काय आहे, पाय बाय 4 आहे. ठीक, आता इथं टॅन पाय बाय 4 कसं काय आला, तर टॅन पाय बाय 4 इथं 1 असतो, तो 1 इथं मल्टिप्लाय होईल, तो नाही पण लिहिला तरी चालतो, पण तो पण इनडायरेक्टली 1 घेतलेला आहे, म्हणजे 1 आता मल्टिप्लाय करा कशाला येईल, तो तो ॲज इट इज जातो नंबर. ठीक आहे, तर हे लिहिल्यानंतर काही फरकही पडणार नाही त्याला. ठीक आहे, आता डायरेक्टली या फॉर्म मध्ये लिहू, या फॉर्म्युलामध्ये. आता वरचं पुसतो आहे इथपर्यंत पुसतो. अजून हे वाय सुरू आहे, डिफरन्शिएट केलं नाही आपण. आता हे फॉर्म्युला मग टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी, देअरफॉर वाय इज इक्वल टू, मग काय येईल पूर्ण टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस बी. आता ए आहे पाय बाय 4 आणि प्लस बी आहे एक्स डिग्री अपॉन 2 आणि इथं ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता आलं एकदम सिंपल फॉर्म मध्ये. आता आपण हे डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे, मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू, आता डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. आता डेरिव्हेटिव्ह पहिला कसा घ्यायचा, डायरेक्ट टाइमचा डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा, वरती इंडेक्स आहे, मग इंडेक्स वरून डेरिव्हेटिव्ह घ्या. मग 2 इंटू टॅन पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2, हे झालं इंडेक्स ने, म्हणजे कसं इंडेक्स ने मल्टिप्लाय करा, इंडेक्स 1 ने कमी करा, इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2. ठीक आहे, आलं लक्षात. आता इक्वल खाली इक्वल टू 2 टॅन पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 हे ॲज इट इज
इंटू आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह पहिले हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू परत आहे कोई टर्म आहे मधली डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2. ठीक आहे. चला आता बघा हे व्यवस्थित इकडे खाली करू 2 tan पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह न टाकता डायरेक्टली आपण काय करू याला डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करू. डिग्रीला रेडियन मध्ये रेडियन मध्ये कन्वर्ट कसे करतात 1 डिग्रीला 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन हा फॉर्म्युला होता 11वी मध्ये. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. ठीक आहे. आता हे 1 डिग्री इथं आपण कसं घेऊया डेरिव्हेटिव्ह ऑफ आणि अजून एक आहे की डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण याच्याने मल्टिप्लाय करतो पाय अपॉन 180 ने. पाय बाय 4 ॲज इट इज प्लस एक्स अपॉन 2. आता एक्स अपॉन 2 म्हणजे आपण याला एक्स डिग्री अपॉन 2 आहे ना याला आपण असं लिहू शकतो एक्स अपॉन 2 इंटू 1 डिग्री. एक्स अपॉन 2 इंटू 1 डिग्री म्हणजे या 1 डिग्रीला आपण याच्यामध्ये कन्वर्ट करू. 1 डिग्री म्हणजे हा एक्स अपॉन 2 ॲज इट इज इंटू 1 डिग्री. 1 डिग्री काय असते पाय रेडियन अपॉन 180. झालं रेडियन मध्ये कन्वर्ट. पुढे रिझन देऊ आपण 1 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन अपॉन 180. ठीक आहे. शेवटच्या टर्मवर येतोय आता एक्झाम्पल 2 tan पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू आता याचं मल्टिप्लाय करून टाका इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स इंटू पाय रेडियन. आता पाय रेडियन पाय हे कॉन्स्टंट आहे म्हणजे पाय इंटू एक्स अपॉन 2 इंटू 180 हे झाले 360 म्हणजे हे एक्स आपण असं खाली लिहू एक्स व्हॅल्यू. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्या 2 इंटू टॅन पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह. पाय बाय 4 कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. तो 0 नाही पण लिहिलं तरी चालेल. पाय अपॉन 360 इंटू एक्स. ठीक आहे. जसं आपण 3x चा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो 3 म्हणजे पाय अपॉन 360 हे कोएफिशियंट आहे ते ॲज इट इज राहतील आणि इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे. आता हे पुढे जर आपण घेतलं कॉन्स्टंट तर 360 2 मल्टिप्लायला आहे 360 डिवाइडला आहे म्हणजे 2 ने याला डिवाइड करा तर 2 ने डिवाइड केला तर 180 येतील म्हणजे पाय अपॉन 180 इंटू टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 हे त्याचं फायनल आन्सर आहे. हे एक्झाम्पल खूप मोठा आहे व्यवस्थित लक्ष द्या स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. 15-20 मिनिट